आजच्या या डिजिटल युगामध्ये मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉप सारख्या वस्तू असणे काळाची गरज बनली आहे. शिक्षण घेताना कुठल्याही अडचणी येऊ नये. लॅपटॉपचा वापर करून ते त्यांचे ऑनलाईन शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच जर ऑनलाईन कोचिंग क्लासेस त्यांना करायचे असेल तर ते मिळालेल्या लॅपटॉपच्या मदतीने करू शकतील. तसेच चालू घडामोडीचा आढावा सुद्धा स्वतःच्या लॅपटॉपवरून घेता येईल, ज्याचा लाभ स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल. चला तर बघूया लॅपटॉप कोणाला आणि कशा पद्धतीने मिळेल. माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. योजनेसाठी अर्ज फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे पाल्यच करू शकतात. अर्जदार हा महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी असायला हवा. योजनेचा लाभ हा 10वी उत्तीर्ण असलेल्या अर्जदारांना पुढील शिक्षण घेण्याकरिता मिळणार आहे. विद्यार्थ्याला 10वीत 50% गुण असेल तरच मोफत लॅपटॉप मिळेल. अर्जदाराच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी पाहिजे. योजनेचा लाभ हे कामगार परिवारातील फक्त 2च पाल्यांना दिला जाणार आहे. योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: बोनाफाईड सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र, कामगारांचे आणि त्याच्या पाल्याचे आधार कार्ड. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे. अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे घेऊन तुमच्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करावे लागेल.